शिवसेना राष्ट्रवादी नंतर केजरीवालांच्या आम आदमी पार्टीमध्ये फूट। राघव चड्ढा, संदीप पाठक, अशोक मित्तल यांच्यासह राज्यसभेतील 7 खासदार भाजपात सामील होणार। राज्यसभेतील आपच्या 2/3हून अधिक खासदारांचा भाजपात प्रवेश। राघव चड्ढांची ट्विट करत माहिती। राज्यसभेच्या अध्यक्षांना सादर करण्यात आलेल्या दस्तऐवजांवरती 7 खासदारांनी स्वाक्षरी केल्याची देखील माहिती समोर। आपच्या खासदारांनी वेगळा गट स्थापन केल्यानंतर घेतली भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट। भाजप कार्यालयामध्ये जात भेट घेतल्याचं समोर। भाजपने पुन्हा एकदा पंजाबला मोठा धक्का दिलेला आहे। राघव चड्ढांसह 7 खासदारांच्या भाजपात जाण्याच्या निर्णयानंतर केजरीवालांचं ट्विट। काही खासदारांच्या घरी ईडीने छापे टाकले। भाजपकडून ऑपरेशन लोटसचा घाणेरडा खेळ सुरू आहे। आपच्या संजय सिंह यांचा हल्लाबोल। पक्ष टिकण्यासाठी कायदा होणं गरजेचं आहे। अण्णा हजारेंचं वक्तव्य। कायदा झाल्यास आपल्या मर्जीने कोणी पक्ष बदलणार नाही। आम आदमी पक्षाच्या खासदारांनी पक्ष सोडल्यानंतर हजारेंचं वक्तव्य। लोकांनी चारित्र्य संपन्न लोकांना निवडून द्यावं असंही हजारेंचं आवाहन। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात महाभियोग प्रस्ताव। विरोधी पक्षाच्या 73 राज्यसभा खासदारांच्या नोटीसीवरती स्वाक्षरी। नोटीसीमध्ये मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात 9 आरोप। 2029 ची चर्चा आताच कशाला? रोहित पवारांच्या वक्तव्यावरती प्रफुल्ल पटेलांचं वक्तव्य। कोणी काय बोलावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे। प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया। तर 2029च्या निवडणुकीमध्ये पवार विरुद्ध पवार सामना रंगण्याची शक्यता असल्याचं वक्तव्य रोहित पवार यांनी केलं होतं। आमदार रोहित पवार यांनी गोविंद पानसरेंच्या घरी जात कुटुंबियांची भेट घेतली आहे। तिथेच प्रशांत आंबे यांच्याकडून घटनेची माहिती घेण्यात आली आहे। पुरोगामी विचारांच्या कार्यकर्ते आणि सामाजिक संस्थांकडून 28 एप्रिलला बुलढाण्यामध्ये संजय गायकवाड यांच्या विरोधात घरावरती मोर्चा। मोर्चामध्ये रोहित पवारही सहभागी होणार आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये आमदार गायकवाड यांच्या विरोधामध्ये निदर्शनं। गुन्हा दाखल करून आमदारकी रद्द करण्याची मागणी। पैठण गेट परिसरामध्ये निदर्शनं करत संतापही व्यक्त। मराठी सक्तीच्या दिशेने सरकारचं निर्णायक पाऊल। वाहन चालकांसाठी मराठी भाषेचं व्यावहारिक ज्ञान अनिवार्य। परिवहन आयुक्तांचा प्रस्ताव गृह विभागाकडे सादर। टॅक्सी रिक्षा चालकांना मराठी सक्ती करण्यावरती सरकारने ठाम राहावं। कुठल्याही दबावाखाली मराठी सक्तीचा निर्णय बदलू नये। शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र। मराठी सक्तीआधी भाषा शिकवण्याची व्यवस्था करा। फेरीवाले आणि रिक्षा टॅक्सी चालकांना सामान्य मराठी भाषा शिकवा। संजय निरुपम यांची सरकारकडे मागणी। पनवेलमध्ये मनसेने रिक्षांवरती पोस्टर झळकावलेले आहेत। मी मराठी बोलतो, मला मराठी समजतं, या माझ्या रिक्षामध्ये बसा अशा पोस्टर्सद्वारे संदेश लावण्यात आले। मराठीवरून राजकारण तापलेलं असताना मनसेकडून मराठी भाषेसंदर्भात जागरूकता वाढवण्याचा प्रयत्न। माटुंगामध्ये परप्रांतीय सुपरवायझरकडून मराठी कामगाराला शिवीगाळ। थकलेला पगार मागितला असता अश्लील शिवीगाळ केल्याचं समोर। मनसे परप्रांतीय सुपरवायझर विरोधात आक्रमक। बारामतीच्या मतमोजणीपूर्वी सुनेत्र पवारांच्या विजयाचे झळकले बॅनर्स। पुणे मार्केट यार्डात निकालापूर्वीच विजय निश्चितचा संदेश। निकालापूर्वीच विजयाचा दावा। भाषेच्या नावावरती महाराष्ट्रामध्ये वातावरण खराब करण्याचा घाट। टॅक्सी रिक्षा चालकांवरील मराठी सक्तीवरून सदावर्तेंची टीका। मराठी शिक्षण द्यायला सरनाईक शिक्षण मंत्री आहेत का? मराठी भाषा राज ठाकरेंची आहे का? गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल। मुंबईतील भाजपच्या आंदोलनाची परवानगी घेण्यात आली होती। परवानगी घेतल्यानंतरच मार्ग अडवण्यात आला होता। चित्रा वाघ यांची माहिती। 4 मुलांना जन्माला घाला, 1 मूल संघाला द्या। बागेश्वर बाबाचं आणखी एक पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य। संघप्रमुखांनी भारताला विश्व पटलावरती स्थापन करण्यासाठी जीवन दिल्याचंही वक्तव्य। इंदापूर सकल मराठा समाजाच्या बैठकीमध्ये मनोज जरांगेंची फटकेबाजी। मनोज जरांगे यांच्याकडून धनंजय मुंडेंचा परळीचे नरकासूर असा उल्लेख। विधान परिषदेच्या जागांसाठी भाजपकडून हालचालींना वेग। केंद्रीय नेतृत्वाला भाजपनं 30 जागांची यादी पाठवली। केशव उपाध्ये, राम सातपुते, माधवी नाईक, रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि संजय केनेकरांसह 18 नावं समोर। मनसे नेते अमित ठाकरे पुन्हा आता पुणे दौऱ्यावरती जाणार आहेत। अमित ठाकरे यांचा 2 दिवस पुणे दौरा असेल। 17 आणि 19 मे रोजी पुणे पक्ष कार्यालयामध्ये बैठक घेतली जाईल। पुण्यातील शाखा अध्यक्षांसोबत अमित ठाकरे संवाद साधणार आहेत। महाराष्ट्रामध्ये 50 लाख बोगस मतदार। 288 मतदारसंघापैकी 50 विधानसभेत मुस्लिम मतदारांची संख्या दुप्पट आहे। किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया आहे। तर महाराष्ट्रामध्ये बाहेरून आलेल्या बोगस मतदारांची चौकशी करा, किरीट सोमय्या यांची मागणी आहे।
ठाण्यातील ज्ञानेश्वर नगरमध्ये आरोग्य केंद्राचा कंटेनर लावण्यावरून वाद. ठाकरेंच्या नेत्यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली. आरोग्य कंटेनर योग्य जागी ठेवण्याची पालिका आयुक्तांकडे मागणी आहे. जिल्हा प्रमुख केदार दिघे, शहाजी खुसपे कंटेनर विरोधात आक्रमक झालेले आहेत. भोंदू खरात प्रकरणातील जगदंबा पतसंस्थेतील घोटाळा प्रकरणी आरोपी अविनाश कांडेकरच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ झाली आहे. मुख्य आरोपी अविनाश कांडेकरला 27 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी आहे. संबंधित घोटाळ्यामध्ये आणखी धक्कादायक खुलासे होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. भोंदू मनोहर भोसलेला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. कुर्डुवाडी पोलिसांनी भोंदू भोसलेला ताब्यात घेतलं. फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये भोंदूला अटक करण्यात आली आहे. अॅनालॉग पनीर विक्री बंदीच्या या निर्णयाची केंद्राकडून देखील अंमलबजावणी केली जाते. आमदार विक्रमसिंह पाचपुते यांची ही माहिती आहे. मेन्यू कार्डमध्ये अॅनालॉग पनीर असा उल्लेख करावा लागणार. हॉटेल चालकांसाठी केंद्र सरकारचे हे आदेश जारी करण्यात आले आहेत. नाशिकमधील आयटी कंपनी धर्मांतर प्रकरणी एसआयटीच्या तपासामध्ये नवीन धागेदोरे समोर आलेले आहेत. आरोपी दानिश शेख याचा मोबाईल फॉरेन्सिक लॅबनं उघडला. आरोपी दानिश शेखला फॉरेन्सिक लॅबमध्ये नेण्यात आलं. फेस आयडीनं मोबाईल अनलॉक करून पुढील तपास केला जातोय. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते 36व्या पोलीस क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन. महाराष्ट्र पोलिसांना ग्लोबल बनवण्याचा उपमुख्यमंत्री शिंदेंचा निर्धार. तर मजबूत कायदा सुव्यवस्था हीच प्रगतीची गुरुकिल्ली, एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया. नाशिक म्हाडा भूखंड घोटाळ्यामध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई. प्रसिद्ध बिल्डर दीपक करमचंदानी यांना यावेळेस बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत आणि याच प्रकरणात आता पुढे देखील आणखी कारवाई कडक केली जाणार आहे. बनावट नकाशे, खोट्या सही, शिक्क्यांद्वारे शासनाची फसवणूक केल्याचा आरोप आहे. 4000 चौरस मीटर भूखंडाचे नियम टाळून तुकडे केल्याचाही आरोप आहे. पुण्यातील वारजे भागातील सलूनमध्ये गोळीबार. 3 ते 4 जणांकडून गोळीबार, 2 जण जखमी. यातील एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली असून तपास केला जातो. पुण्यामध्ये पॅन्थर सेनेकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोला जोडे मारत आंदोलन. विश्रांतवाडी परिसरामध्ये आंदोलन करण्यात येत आहे. ट्रम्प यांनी भारताचा नरक असा उल्लेख केल्यानं भावना दुखावल्याची या सगळ्या कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया. जळगाव महापालिकेमध्ये मतदार याद्या शुद्धीकरणावरून जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेतली. नगरसेवकांकडून कामचुकार बीएलओ संदर्भात तक्रारी. दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशाराही दिलाय. परभणी महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रतिभा सरोदेंची निवड. महापालिकेमध्ये ठाकरेंची सेना आणि काँग्रेसनं बहुमत सिद्ध केल्यानंतर वाटाघाटीनुसार हे पद शिवसेनेच्या वाट्याला. चंद्रपुरातील पद्मापूर प्रवेशद्वार आणि आगरझरी सौंदर्यीकरण कामाचं लोकार्पण. सुधीर मुनगंटीवारांच्या हस्ते 20 कोटींच्या कामांचं उद्घाटन. पर्यटकांना आता जागतिक दर्जाच्या सुविधा मिळणार. अकोल्यामध्ये पाणी टंचाईच्या प्रश्नावरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक. महापालिकेवरती घागर मोर्चा. उपनगरामध्ये 15 ते 20 दिवसांआड पाणी मिळत असल्यानं नागरिकांकडून संताप व्यक्त. मूलभूत सुविधा न मिळाल्यास यापुढे तीव्र आंदोलनाचाही इशारा. मुंबईत पार पडला जागतिक वसुंधरा दिन. कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे आणि राज्य प्रदूषण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्याकडून अनेक महत्वाकांक्षी अभियानाला सुरुवात. अकोल्यामध्ये उष्णतेचा कडाका वाढला. तापमानानं पुन्हा एकदा 45 अंशांचा टप्पा गाठलाय. अकोल्यामध्ये पुढील 2 ते 3 दिवस हीच परिस्थिती कायम राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना उष्माघातापासून सावध राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलेलं आहे. धान व्यापारी आकाश अग्रवाल यांच्या राईस मिलमध्ये सर्च ऑपरेशन. धान खरेदी घोटाळा प्रकरणामध्ये विभागीय आयुक्तांकडून चौकशी. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडली होती. महिलांचा रेल्वेमध्ये दरोडा टाकण्याचा डाव रेल्वे पोलिसांनी उधळला. कुर्डुवाडी लोहमार्ग पोलिसात 9 महिलांवर गुन्हा दाखल. जेऊर ते कुर्डुवाडी 9 महिलांचा दरोड्याचा डाव होता. सिद्धेश्वर एक्सप्रेसमधून पोलिसांनी महिलांना ताब्यात घेतलेला आहे. एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या दोघांना सोलापूर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. सोलापूर पोलिसांची सिने स्टाईल पाठलाग करत ही कारवाई आहे. 46 ग्राम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले. आरोपींना 4 दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. मुंबईतील केईएम हॉस्पिटलमध्ये 25 वर्षीय रुग्णाची आत्महत्या. केईएम हॉस्पिटलच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप आहे. तर रुग्णाला हॉस्पिटलमधील कोणीतरी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोपही केला जातोय. भंडाऱ्यामध्ये बसच्या चाकाखाली आल्यानं बापलेकाचा मृत्यू झालाय. भंडारा शहरातल्या एसटी डेपोमधील दुर्दैवी घटना आहे. आरओ कॅन घेण्यासाठी खेडकर डेपोत आले असतानाच या ठिकाणी ही दुर्घटना घडलेली आहे. विरारमध्ये नाल्याची भिंत तोडून मर्सिडीज कारचा भीषण अपघात झालाय. लहान मुलाला वाचवण्याच्या नादामध्ये अपघात घडला. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त कारला नाल्याच्या बाहेर काढण्यात आलं. अपघातामध्ये गाडीचं मोठं नुकसान. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये.